महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांचा प्रथम सत्कार। भाजपच्या नव्या सदस्यांचा सांगलीत भव्य गौरव सोहळा। पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सांगली येथे भव्य सत्कार सोहळा पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदुम यांचा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सतीश देशमुख, सदाभाऊ खोत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे तसेच भाजपचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की मागील वेळेपेक्षा यावेळी अपेक्षित तेवढे यश मिळाले नसले तरी आपली एक जागा वाढली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे येण्याची चिन्हे दिसत आहेत आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। ते पुढे म्हणाले, फार थोड्या मतांनी 6 ते 7 जागा आपल्या हातून गेल्या, त्या आल्या असत्या तर आपल्याला कोणाच्याही आधाराची गरज भासली नसती। आता गाफील राहून चालणार नाही। पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे। निवडून येणे म्हणजे जबाबदारीची सुरुवात आहे असे सांगत त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत विकास कामे प्रभावीपणे कशी राबवायची व लोकांच्या अडचणी कशा सोडवायच्या यासाठी 3 दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती। कार्यक्रमाच्या शेवटी 9 सदस्यांच्या उत्साहात सत्कार करण्यात आला। या सोहळ्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण अधिकच रंगले असून जिल्हा परिषद सत्ता समीकरणाबाबत चर्चांना वेग आला आहे। मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे, जिल्हाध्यक्ष माननीय सम्राट महाडिक साहेब यांनी करावा असे मी त्यांना जिल्हा परिषद गटाचे सदस्य पडळकर, त्यानंतर कुंभी जिल्हा परिषद गटाचे सदस्य पाटील, दलितांची जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश देवर्षी, बनाई जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजी अशोक पिलाजी, जिल्हा परिषद गटाचे सदस्य भोसे, जिल्हा परिषद गटाचे सदस्य आशिक, आगर जिल्हा परिषद गटाचे सदस्य शोभा वसंत खोत, बेळगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य अस्मिता बाळासाहेब होनमोरे, मालगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य दीपाली श्रीकांत कांबळे, मालगाव कोल्हापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य मंजुश्री प्रज्योत कांबळे, कोकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य साई सतीश, कोकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य साई सतीश, पालघर जिल्हा परिषद गटाचे सदस्य मोहिनी सागर खोत, हो दादा जरा मोबाईल मागे। हॅलो पंचायत समिती सदस्य जयवंत राजाराम मोठे, गर्ली पंचायत समिती सदस्य उत्तमराव मारुती कट्टीमणे, गलती पंचायत समिती सदस्य उत्तमराव, सदस्य सौ सुनीता अप्पासाहेब बेळगे, गोल्डनवाडी पंचायत समिती सदस्य रीना रमेश बिराजदार, शेगाव पंचायत समिती सदस्य सचिन हनुमंत कोराळे, सदस्य मनीषा भोसले, पंचायत समिती सदस्य मनीषा भोसले, यल्लाप्पा अभंगे, पंचायत समिती सदस्य पूनम पंचायत समिती सदस्य राजेश्वरी आनंदराव घोडाळे, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, कामेड पंचायत समिती सदस्य शुभम तुकाराम पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप आकाराम पुष्कराज पाटील, पंचायत समिती 4 वर्षापेक्षा जास्त काळ पेंडिंग राहिलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका एकदम झाल्या।
288 पैकी 129 नगरपालिकांचे नगराध्यक्ष बीजेपीचे झाले. 30 नगरपालिकांचे नगराध्यक्ष 70-80 पडले, उपनगराध्यक्ष झाले. असे 159 ठिकाणी आउट ऑफ 288 नगराध्यक्ष एक नेते उपनगराध्यक्ष झाले. त्यानंतर आले महानगरपालिकेमध्ये 29 महानगरपालिकांमध्ये त्याच्या नगरपालिकांमध्ये बीजेपीची संख्या मी सांगितली 288 पैकी जवळजवळ 250 ठिकाणी महायुतीचे 29 महानगरपालिकांमध्ये सुद्धा 3 महानगरपालिका सोडल्या. उरलेल्या 26 महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा झाला आणि त्या 26 पैकी 21 महानगरपालिकांचे महापौर हे भारतीय जनता पार्टी. आता जिल्हा परिषद सगळ्यात 34 झाल्या नाही. ओबीसी आरक्षण आरक्षण 50% गेल्याने 22 जिल्ह्यांच्या पेंडिंग आहे. 12 जिल्ह्यांच्या आरक्षण 50च्या आत वाढलं. त्यापैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे भारतीय जनता पार्टी आणि 12 पैकी 10 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचे जिल्हा परिषद दर्शवली. सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला 25 संख्येच्या तुलनेत संख्या कमी आहे 18, पण मतं एकदम वाढली. म्हणजे 18 संख्या असणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या पक्षाला मिळाली मग 9 लाख समथिंग. भारतीय जनता पार्टीला 18 जागांमध्ये मतं मिळाली 4 लाख समथिंग. शेवटी निवडणुकीमध्ये हरणं हेच महत्त्वाचं. त्यामुळे थोडीशी त्रिशंकू म्हणता येणार नाही की युतीची संख्या 18 अधिक 7 शिवसेना अधिक 5-6 6 राष्ट्रवादी 31 झाले. माझ्या पार्टी झाली 18 भारतीय जनता पार्टी ज्याच्यामध्ये 2 जनसमाज आणि रयत आहेत ते स्वाभाविकपणे आमचे आहेत. 18 7 शिवसेना एकनाथजी आणि 6 राष्ट्रवादी कसे झाले अशी मोठी 31 होती. 31 अध्यक्ष आहे. पलीकडे 18 राष्ट्रवादी शरद पवार साहेब काँग्रेस, त्याच्यानंतर 11 काँग्रेस आणि 1 उद्धवजींच्या शिवसेनेचा, त्याच्यानंतर त्यांची 30 निकाल लागलेला आहे महायुतीचा जिल्हा परिषद. पण ही 31ची संख्या अजून वाढवता येईल, 32 करता येईल, 40 करता येईल असा प्रयत्न आमचा राहील. पण जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचा होणार आजच निकाल. आज पहाटे 5ला जेव्हा मी येतो आणि 1 वाजता तुमच्या समोर असतो त्यावेळेला माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे बरंच काही काही असतं. सगळ्या भेटी झाल्या. त्या भेटीच्या आधारेच मी आपल्याला सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर समन्वय करून हा युतीचा जिल्हा परिषद होईल. यात झालेल्या भेटीगाठीच्या आधाराने आलेल्या संख्येच्या आधारे काही शंका नाही. अंकापेक्षा समन्वय महत्वाचा. 22ला मला सांगा की भारतीय जनता पार्टीचे 105 अधिक 7 112 आमदार असून त्यावेळेला समन्वय किंवा परिस्थिती समन्वय आवश्यकता परिस्थितीची जाण अशी त्यांची तशी 8 आहे का म्हणजे आमचं अध्यक्ष व्हायला पाहिजे असं जर मी पत्ते ओपन केली तर मी नेता कसं तशी काय जिल्हा परिषदेला तुमची आहे महानगरपालिकेला म्हटलं होतं आता काहीच म्हणत नाही. जे शरद पवार काकाला तुम्ही सोबत घेणार महानगरपालिकेला म्हटलं होतं आता काहीच म्हणत नाही.